त्याचप्रमाणे गौरव कदम साहेब असतील यांचा सुद्धा इथे आम्ही लगेचच येतो जे मान सन्मान करतोय. तुम्ही पाहू शकता आता संपूर्ण मित्र परिवार आहे आज आमच्या साहेबांबरोबर. जसे दादांनी खांद्याला खांदा देऊन रवींद्रदादा चव्हाण यांची मदत केली तशाच प्रमाणे आता त्यांचा संपूर्ण परिवार, त्याचप्रमाणे करणजी हे देखील असतील त्यांचा सुद्धा आम्ही लगेच येतोची मान सन्मान करतोय. करणजी तुम्ही देखील या, लगेचच पुढे या, ज्याची ज्याची नावं आम्ही घेऊ. तर करण आणि बाकी त्यांची संपूर्ण टीम तुम्ही असाल त्या. तर अंश वंश नैतिक, हा सामना सुरू करा, सामना सुरू राहू द्या. नैतिक आणि त्यांची संपूर्ण टीमचा आम्ही यतोशी यश यांचा देखील यतोची मान सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. अभिनव प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं दमदार आयोजन तुम्ही पाहता. आणि त्याचबरोबर आमच्या साहेबांचे बंधू नितेश दादा यांचे बंधू रोहन यांचा सुद्धा देखील आम्ही लगेच यतोची मान सन्मान करतोय. तर रोहनजी दादा या, तुमचा देखील लगेचच यतोची मान सन्मान करतोय. रोहनजी पेनकर दादा यांचा यतोची मान सन्मान करत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर अभिनव प्रीमियर लीग पर्व तिसरंचं हे दमदार आयोजन आणि पुढील वाटचालीसाठी मितेशजी दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती रंजनाताई पेनकर यांना आमच्याकडून आयोजन कमिटीकडून शुभेच्छा असतील. तुम्ही आलात, तुमच्या हृदयाच्या अंतःकरणाने तुमचा आम्ही यथोचित आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण आयोजन कमिटीकडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तर थँक्यू. आणि मान्यवर आमच्याकडून रजा घेत असताना तर थँक्यू, तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, चार चांद लावले, त्यामुळे तुमचा पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. वेलकम. सामना सुरू ठेवा, लगेच आम्ही सामन्याच्या ठिकाणी वळतोय. सर्वच मान्यवर आणि आमचे दादा ताई आमच्याकडून रजा घेत असताना चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी त्यांचा आर्थिक मदत आम्हाला नेहमीच लागलेली आहे. आणि येणारा अभिनव ग्राउंड सुद्धा सुशोभित करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलंय आणि ते पूर्ण करणार. कारण बीजेपी म्हणजे काय, 100% कमिटमेंट, आणि ते कमिटमेंट सक्सेस होणार म्हणजे होणार. बीजेपी बहुत ज्यादा प्यार. पुन्हा एकदा आम्ही मान्यवरांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. थँक्यू. सामन्याचं वेळतोय आम्ही पुन्हा एकदा. सामना काय थांबलाय पंच. तर फलंदाज होतो या दरम्यान बाद, तुम्ही पाहू शकतात. बॅट्समन होतोय तो आउट आणि नो बॉल सुद्धा काउंट करण्यात आलाय का. बॉल काउंट नाहीये, नो बॉल ग्राह्य धरला जाईल. बॉल काउंट होत नाही आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. बॉल काउंट नाही.
सामन्याला सुरुवात होते. सतीश गो टू डगआउट. चांगला चेंडू गोलंदाज सौरभ यांच्या मार्फत. सतीश स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता न्यू बॅट्समन संकेत. सतीश हे बाद झाले जो आयकॉन खेळाडू होता संघाचा. आणि ही आता डू अँड डायची मॅच आहे. मी तरी म्हणे करो या मरो. या सामन्यात जर तुम्ही विजयी होतात तर तुम्हाला पुढे खेळण्याची संधी मिळेल आणि जर इथून सामना गमावतात. पायाला चेंडू लागलाय पंच आमच्याकडे इशारा करतात आहे आणि इथून जर सामना तुम्ही गमावलात तर तुमच्या या स्पर्धेतून गाशा तुम्हाला गुंडाळाव्या लागतील. या स्पर्धेतून तुम्हाला टाटा बाय बाय करावं लागेल. पंचांशी जास्त वादविवाद करू नका. सामना थोडा स्पीडअप करा. पंचांशी वादविवाद करू नका. जो डिसिजन असेल तो फायनल आहे. पंच देतील तो. पंच देखील एक खेळाडू आहेत. त्यांनी सुद्धा क्रिकेट खेळलंय. आयोजन कमिटीमध्ये सुद्धा आहे. सकाळपासून तुम्ही बघता ते व्हॉलंटियरच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे पंचांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू नका. संकेत पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलाय चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रन. ने 5 आणि बॉल झालेले ते 3. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम शिवराज प्रतिष्ठान याच दरम्यानचा येतोय तो अजून एक डॉट बॉल. चार षटकांची लढत आणि यावेळी स्लॉट मधला चेंडू कनेक्शन प्रॉपर आहे आणि चेंडूला पाठवलाय लॉग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार. 6 धावा. मिळाली वायडेश लॉंगॉनच्या दिशेने. तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या 13. 1 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज भावेश. भावेश शिंदेला तुम्ही पाहू शकता चांगली कामगिरी केली मागच्या सामन्यामध्ये भावेशने. फलंदाजी देखील तेवढीच चांगली, गोलंदाजी देखील तेवढीच चांगली, अष्टपैलू कामगिरी केली. पण यावेळी आता अजून चांगली कामगिरी करावी लागेल कारण डू अँड डायची मॅच आहे. करो या मरो या परिस्थितीमधील हा सामना आहे. तसं कबड्डीमध्ये आपण पाहतो की डू अँड डाय रेड. त्या रेडमध्ये जर तुम्ही पॉईंट्स काढले नाही तर खेळाडू बाद ठरवला जातो. तसंच आता जर तुम्ही विजय झाले नाही तर या स्पर्धेतून तुम्ही बाद व्हाल. महत्वपूर्ण लढत आहे ही दोन्ही संघांसाठी. फुलटॉस आहे. ऑन साइडला ड्रिल केलाय. 1 बाउन्स चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण फिल्डरच्या माध्यमातून. तत्पूर्वी मिळतील त्या सहजत्या रीतीने 2 धावा. 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 15 या आकड्यावर. फुलटॉस चेंडू होता. खेचून तर काढलाय
संतोषने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. मागच्या सामन्यात एकट्याने प्रतिकार केला होता संतोषने. वैयक्तिक 26 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. एक विकेट कॅरी केला. तो संतोष या सामन्यात देखील आता विस्फोटक अंदाजामध्ये आपल्याला दिसेल. खराब चेंडू यावेळी डावी हस्ती सोडून जाणारा चेंडू. पंचाने इशारा केला. येतोय तो व्हाईट बॉल. स्कोर 1 ने पुढे जात असताना 16. चेंज ऑफ पेस स्लो टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळेल ती एक धाव. एकेरीने धावसंख्या वाढायचा प्रयत्न करतात हे दोन्ही बॅटर. 17 मागच्या सामन्यात तुम्ही बघितले की धावांचा अक्षरशः पाऊस. तब्बल या स्पर्धेतील उच्चांक तुम्ही पाहिल्यात 88 धावा धाव फलकावर नोंदवल्या गेल्या. त्याचं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे केलेली विस्फोटक फलंदाजी रामबीर यांची. धावा केल्या त्यांनी 52. वैयक्तिक फुलटॉस चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केलाय. चेंडू आहे तो नो बॉल आणि मिळेल नो प्लस 4. 4 धावा. त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण टेलिकास्ट सुरू आहे. आणि आमच्या तिसऱ्या पंचांनी घोषित केलंय की चेंडू येतोय तो बीमर म्हणजेच नो बॉल. फ्रीटचा चेंडू आहे खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे फ्लमिंग झाले आणि त्याचा फायदा मिळालाय बॅटिंग करत असणाऱ्या टीमला. संख्येच्या खात्यात धावा ऍड होती 4. साह्याने तब्बल 26. बिमरचा चेंडू होता. बॅट्समन डाऊन नव्हता. मी तरी म्हणेन जागेवरून खेळला. फुलटॉस चेंडू होता. कमरेच्या वर जर चेंडू फुलटॉस आला तर आपण तो बिमर म्हणून घोषित करतो. आणि लगेच आम्ही टीव्ही अंपायर्सने चेक केला आमच्या आणि डिसिजन दिला तो इट्स अ नो बॉल. याच दरम्यानचा येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या पाहू शकता तुम्ही 26 या आकड्यावर. प्रथम नाणेफेकी गमावल्यानंतर चांगली धावगती आतापर्यंत तरी उभारली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना शिवराज प्रतिष्ठान या टीमने. पुढील चेंडू स्विच हिटचा प्रयत्न. एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धोका पत्करलाय आणि यशस्वी सुद्धा झालेत बॅटर्स. एक धाव मिळेल. 1 ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 17 या आकड्यावर. चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली शिवराज प्रतिष्ठानची. 1-1. फुलटॉस अजून एक फुलटॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. आणि या स्पर्धेमधला सर्वाधिक दूरवरचा षटकार पाहायला मिळालाय संतोषच्या बॅटमधून.
संख्या पोहोचली ती तब्बल 33 या आकड्यावर. 2 षटकं संपन्न झाली आहेत. धाव फलकावर धावा 33 16.50च्या सरासरीने या धाव फलकावर लगावण्यात आलेल्या आहेत. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी षटक घेऊन आले ते ओमकार, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 11 धावा डिपेंड करत असताना खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे या चेंडूवर सुद्धा चांगला चेंडू हाताळलाय. आणि तुम्ही पाहू शकता याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर अजून एक असं सन्माननीय व्यक्तिमत्व तुषारजी नेरुकर साहेबांचं इथे आगमन झालेले. भाजपा पदवीधर अध्यक्ष आहेत ते डोंबिवली पूर्व विभागातील आणि चांगली कामगिरी त्यांची आतापर्यंत राहिली आहे. रवींद्रनाथ चव्हाण समोर नेहमीच चर्चेत असलेला विषय असेल किंवा नाव असेल ते म्हणजे आमचे लाडके तुषारजी नेरुकर साहेबांचा दरम्यानचा येतोय तो डॉट बॉल संतोष ला टाकलेला हा डॉट बॉल आणि मागच्या शेवटच्या चेंडू संतोष यांनी सर्वाधिक दूर षटकार लगावला. या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनव प्रीमियर लीग सीझन 3 मधला सर्वाधिक दूरवरचा षटकार. पुन्हा एकदा सज्ज संतोष गोलंदाजीच्या मार्कवर ओमकार. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी चांगली गोलंदाजी ओमकारची. कमबॅक केलाय, नियंत्रित गोलंदाजी केले. याच दरम्यान मेहुल दादा यांचं सुद्धा इथे आगमन झालंय आणि जर संतोष यांनी 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर मेहुल दादा यांच्याकडून तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. सुवर्ण संधी संतोष साठी. शॉर्ट पिच चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, मिस्टॅम स्ट्रोक आहे, फटका फसलाय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली धावतोय आणि एक सुरेख झेल पकडलाय. जवळपास 10 ते 12 पावलांचा अंतर कापत एक पकडलेला सुरेख झेल. फलंदाज होतोय फेल. गो टू डगआउट. मैदानामध्ये जात असताना हितेश स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता हितेश यांना चांगली गोलंदाजी ओमकारची. मागच्या सामन्यात देखील 11 धावा डिपेंड करायचे होत्या तेव्हा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणला. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्यामुळे सामना गमवावा लागला. टीम संतोष इलेव्हनला पण यावेळी चांगली कामगिरी केली. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केले. उडवलाय ऑन साइडच्या दिशेने. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव कंप्लीट. चांगली फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना धावफलकावर बघितल्या धावा तुम्ही 36 आणि या षटकातील अंतिम चेंडू शेष. चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिलाय. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. त्यानंतर भावेशने जास्ती धावा खर्च केल्या, 20 धावा दिल्या आणि आता ओमकारने जी केलेली गोलंदाजी संघाला ब्रेक थ्रू सुद्धा मिळवून दिला. एक गडी बाद करण्यात यश मिळवलंय ओमकारने आणि स्लॉट मधला चेंडू आणि पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय उपयुक्त षटकार. संपल्याला एकंदरीत धावसंख्या तुम्ही धावफलकावर पाहू शकता ती 42.
दोन गडीच्या मोबदल्यात चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे ती प्रथम फलंदाजी करत असताना शिवराज प्रतिष्ठानची. मेहुल दादा यांच्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आणि देसाई साहेबांकडून सुद्धा तुम्ही पाहू शकतात की 30 षटकार लगावले संकेतने, तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज, एक सुवर्ण संधी म्हणजे तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता बक्षिसांचा वर्षाव तुम्ही पाहिलात. अभिनव प्रीमियर लीग सीझन तिसरा, पर्व तिसरा, आणि यातच काही सर्व आहे. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही पाहिलात की नितेशजी पेंडकर साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती रंजना पेंडकर ताई ज्या नगरसेविका आहेत. स्कोर झाला 42 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फुलटॉस, नो बॉल, नो ला उत्तर दिले. फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून, येतोय नो प्लस 4 चौकार. आणि असाच स्क्वेअर लेगच्या पंचाने देखील नो दिलेलाच आहे. स्क्वेअर लेगच्या पंचाने देखील नो दिलेला आहे, त्यामुळे चेंडू हा नोच आहे. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 47, नो प्लस 4. गोलंदाज सूरज याचं स्वागत केलं चौकाराने. संकेत यांनी जर 3 षटकार लगावले तर 1000 रुपये बद्रे यांच्याकडून देखील, म्हणजे तब्बल 3000 रुपयाचा आता कॅश प्राइज लागले. 3 षटकार जर लगावले संकेत यांनी तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. शॉर्ट पिच चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू, कमबॅक केला. फ्रीटचा चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाही. फलंदाज संकेत यांना एकटे झोन्स देतात हे संकेत या सामन्यामध्ये. सलामी पासून आलेले आहेत. चांगली बॅटिंग तर आता सध्या मैदानात सुरू आहे. धावा देखील तुम्ही धावफलकावर पाहू शकता त्या 47. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. शॉर्ट पिच चेंडू, अकुट टप्प्याचा चेंडू यावेळी टेक ऑफ केलाय. पंचांकडे अपील केली आहे. तर बिमार तुम्ही फक्त रिव्ह्यू फक्त तुम्ही बिमार साठीच घेऊ शकता. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी बिमार किंवा फ्री बॉल असेल, कुठलेही चेंडू असेल, त्याच्यासाठी तुम्ही रिव्ह्यू सिस्टम घेऊ शकत नाही. फक्त बिमारसाठी रिव्ह्यू सिस्टम आहे. यावेळी तेज तरार फटका खेचलाय, जोरदार प्रहार केलाय. वायडेश मिडॉनच्या दिशेने चेंडू कलेक्ट होत असताना 1 धाव, 1ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 48 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकतात. मिड ऑफ इनफिल्डच्या आतमधलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. शॉर्ट पॉइंट, फर्स्ट स्लिप, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड ऑन. चेंज ऑफ पेस करायचा प्रयत्न केला. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू येतोय तो वाईट बॉल. वाईटने स्कोर कार्ड पुढे जात असताना 49 या आकड्यावर. चांगली धावगती उभारली आतापर्यंत. 5 क्षेत्ररक्षके ऑन साइडच्या दिशेने तैनात करण्यात आलेत. लॉंग ऑन तुम्ही पाहू शकता. आता वाईडिश, मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे 4 खेळाडू तुम्ही पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदत गेलाय सीमारेषा पार. 1 टप्पा उसळी घेत आलाय तो उपयुक्त चौकार. दोन चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात कंप्लीट 53. चांगली फायटिंग स्कोर उभा तर केल्या. बघूया, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक शॉर्ट पिच चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. पूर्णपणे ऑन साइडवरून ऑफ साइडला आलेत, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. येतोय तो डॉट बॉल.
अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. मागच्याच वर्षी मेहुल दादा यांच्या संघाने ही ट्रॉफी जिंकली होती. यावेळी थोडस इंजरी आहे त्यामुळे ते आले नाही आणि त्याचं स्वागत केलंय षटकाराने. टार्गेट सेट केलाय तो 60 या धावसंख्येचा. धावसंख्या झाली ती तब्बल 59 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 60 धावेची गरज म्हणजे प्रति षटक 15च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी अभिनव प्रीमियर लीग 2026 ची. कालच्या सामन्यात तुम्ही पाहिलं की पहिला संघ क्वालिफाय ठरला तो श्री 11 टीम ऑनर होते ते आमचे संदीपजी दावेकर. त्यानंतर समर्थ वॉरियर्स यांचे टीम ऑनर्स होते तुम्ही पाहिलं की निलेश नाही तेजसजी मोरे. आणि त्यानंतर समर्थ वॉरियर्स यांचे तुम्ही पाहिलं की समर्थ वॉरियर्सचे तेजस मोरे होते आणि श्री वॉरियर्सचे निलेश कदम. हा निलेश कुंभार कुंभार निलेश कुंभार. आणि त्यानंतर पुष्कर शिवांचे तुम्ही पाहिलं की किरणजी राळे. आणि आज सकाळी जो क्वालिफाय संघ झाला तो संघर्ष 11 त्याचे ऑनर्स होते तुम्ही पाहिलं की हरितोष कुराडे. आणि आता यातून जो संघ विजय होईल तो थेट विघ्नार्थ संघाशी मॅच खेळेल आणि त्यातून जो संघ विजय होईल तो सुपर 6 मध्ये जाईल. आणि सुपर 6 मध्ये जे 6 संघ पोचतील त्यांना आम्ही ड्रॉ करण्यात येणार आहे. जो संघ ज्या संघाबरोबर लागेल त्याला त्याबरोबर ती मॅच खेळावी लागेल. आणि जे टॉप 4 मध्ये जे आता काल पोहोचले जे 4 संघ होते टॉप 6 मध्ये त्या 4 संघाने इथे आल्याची रिपोर्टिंग करावी.
यानंतर एक सामना होईल आणि त्यानंतर ड्रॉ करण्यात येईल आणि 6 संघाचे जे ड्रॉ होतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कर्णधारांनी इथे आल्याची आमच्यापर्यंत नोंद करावी. कालचे जे 4 संघ होते ते श्री 11, समर्थ वॉरियर्स, श्री वॉरियर्स, पुष्कर शिवांश आणि 5वा संघ आहे तो संघर्ष 11. 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 60 धावा, प्रति षटक 15च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. महत्वपूर्ण सूचना आहे, जे 6 संघ क्वालिफाय होतील त्यांच्यामध्ये ड्रॉ करण्यात येईल, चिठ्ठी उडवण्यात येईल आणि जो संघ ज्या संघाच्या विरोधात येईल त्या संघाबरोबर त्याला फाईट करावी लागेल. सामन्याला सुरुवात संतोष गोलंदाजी या मार्कवर P1चं पहिलं षटक घेऊन आलंय. 60 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवर त्रेस्तार पार करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय बॅटर महेश. पहिल्या चेंडूवर चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव घ्यायची गरज नव्हती मित्र. बॅटर शुभम आल्या आल्या चेंडू उडवलाय डीप मिडविकेटच्या दिशेने आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यासाठी संघर्षमय षटकार. षटकार आहे ना पंचा, षटकार आहे ना, हा षटकार. 6 धाव्याने आगाज केल्या सौरभ यांनी. आल्या आल्या चेंडूला उडवलंय. 60 धाव्यांची गरज, प्रति षटक 15च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. लो फुलटॉस चेंडू, यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेचून काढलाय. चांगला प्रोटेक्शन लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाचा. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. 3 चेंडू 8 धावा तुम्ही पाहू शकतात. जे जे 5 संघ क्वालिफाय झाले त्यांचे नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. श्री 11 तुम्ही पाहू शकता संदीपजी दाभेकर यांचा संघ जो सर्वप्रथम क्वालिफाय झालाय. अजून एक चांगला फटका पण 30 सर्कल भेदता आणि फलंदाज होतोय पात. सौरभ आल्या पावली माघारी परतत असताना 1 षटकाराच्या मदतीने पात. समर्थ वॉरियर्स तुम्ही पाहू शकतात तेजस्वी मोरे यांचा संघ. त्यानंतर श्री वॉरियर्स हा 3रा संघ क्वालिफाय ठरला. त्या संघाचं नाव आहे ते श्री वॉरियर्स. टीम ऑनर असतील ते निलेश कुंभार, आयकॉन खेळाडू विनायक. त्यानंतर 4था संघ क्वालिफाय झाला तो पुष्कर शिवांश. या स्पर्धेतील प्रमुख आयोजक किरणजी राळे यांचा संघ. त्यानंतर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जो संघ क्वालिफाय झाला संघर्ष 11, हरितोष कुराडे यांचा हा संघ. चांगला गुणलेखक, चांगले आयोजक हरितोष कुराडे यांचा संघ क्वालिफाय झाला 5वा. आणि यातून जो संघ विजय होईल तो विघ्नहर्ता संघाची 2 हात करेल आणि त्यातून जो संघ विजय होईल तो ठरेल शेवटचा संघ जो अंतिम सुपर 6 मध्ये जाईल. फलंदाज ओमकार. इनफिल्डच्या डोक्यावरून घेतलेला हा चेंडू इनसाइड आउटचा हा देखना फटका होता. धावा देखील मिळून गेला त्याच्यावर 2 स्कोर कार्ड पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता धावफलकावर 10 डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रस्थान झालेली आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावर आणि काय झेल पकडलाय. मी तरी म्हणे निलेश कालनने
संपूर्णपणे तिकडे पडले, पण शेवटपर्यंत चेंडूला हातातून निसटून दिले नाही. मी तरी म्हणेन अभिनव प्रीमियर लीग मधला सर्वाधिक उत्कृष्ट झेल, कॅच ऑफ द डे, कार्बन कमाल कॅच, मी तरी म्हणे कोण असेल तर निलेश काळन. काय फिल्डिंग केली मी तरी म्हणेन, संपूर्णपणे आपल्या शरीराचा भार झेलवत असताना पकडलेला एक सुरेख झेल. आणि लगेच आमचे संदीपजी दाभेकर काही इजा झाली आहे का ते पाहण्यासाठी गेले, त्यांना पाणी सुद्धा घेऊन गेलेत. कारण खेळाडू वृत्ती हीच असते, खेळाडूला प्रोत्साहन करणं, खेळाडूंची काळजी घेणं. आणि तशीच काळजी घेत असताना आमचे संदीपजी दाभेकर खेळाडूंना देखील जलपान घेऊन गेलेत, ड्रिंक्स मैदानामध्ये घेऊन गेलेले आहेत. निलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. काय झेल पकडलाय शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने, फलंदाज बाद झालाय तो ओमकार. आणि पहिला षटक इथे संपन्न झालेलं आहे. ओमकार धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहू शकतात, 8 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या. गोलंदाज सज्ज, आयकॉन खेळाडू सतीश, तुम्ही पाहू शकता गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8. अजूनही 52 धावेंची गरज, येणारे 18 चेंडू 52 धावेंची गरज. समीकरण थोडंसं मागणं होत असताना क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवण्यात आलंय. फर्स्टली पॉइंट, गली आणि शॉर्ट कव्हर्स असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. तर शिवराज प्रतिष्ठान हा सामना जिंकतोय. तर गोरखजी जाधव साहेबांच्या टीम ओनर आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. शिवराज प्रतिष्ठान जे टीम ओनर आहेत, तुम्ही पाहू शकता गोरखजी जाधव यांच्या माध्यमातून जर संघ जिंकतोय तर तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येते. आणि याच दरम्यान फलंदाज होतोय तो बाद. चांगली कामगिरी, मी तरी म्हणे संतोष 11 या संघाची. पहिला सामना देखील जिंकले होते पण थोडक्यासाठी हारले. हरकत नाहीये, पुन्हा एकदा कमबॅक केलाय. गोरखजी जाधव यांच्या माध्यमातून जे संघाचे टीम ऑनर आहेत, तर शिवराज प्रतिष्ठान जिंकतोय सामना. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल संपूर्ण खेळाडूंसाठी. उत्साह वाढवायचा प्रयत्न चालू आहे, प्रोत्साहन देण्याचं काम चालू आहे गोरखजी जाधव यांचा. सतीश जो आयकॉन खेळाडू आहे, त्याने सिद्ध केलंय मला का आयकॉन खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. बॅट्समनला बाद करण्यामध्ये यश. आणि या षटकामध्ये तुम्ही पाहिलं की आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 10. नऊ झाले, माफ करा. शॉर्ट पिच चेंडू, कॅचची संधी आणि आल्या पावले माघारी परतावा लागेल फलंदाजाला. तुम्ही पाहू शकता ऑन अ हॅट्रिक. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज सतीश.
चेंडू चाललाय आर पार सीमारेषा पार 6 धावा षटकार. पंधरा पंधरा 6-1 आला आणि दोनदा 2-2 पळाले. दोनदा 2-2 पळाले. 17 झाले 17. दोनदा 2-2 पळाले 10 झाले. 17 झाले. 17 झाले. 17 रन झाले. आयुष जरा लक्ष ठेव. लक्ष ठेव 17 झाले. धावसंख्या 17. थोडस करेक्शन होतं ते केलं आम्ही आता. पहिल्या षटकात 10 धावा होत्या. शॉर्ट पिच चेंडू हुक केला यावेळी वायडिश मिडोनच्या दिशेने. तत्पूर्वी मिळतील त्या 2 धावा. 2ने स्कोर कार्ड पुढे जात असताना 19 या आकड्यावर. ओव्हर झाली ना. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली 19. अजून एक चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न. धावफलकावर धावा तुम्ही पाहू शकता त्या तब्बल 21 5 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. हितेश गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. तर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. अजूनही प्रचंड धावा करायच्या आहेत. 21 धावा झाल्यात. 39 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 39 धाव्यांची गरज. 12 चेंडू 39 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा. सामना चालू करा. प्रचंड वेळ घेतलाय या सामन्यासाठी. चला सामना सुरू करा ना. वेळ काय घालवत होते. खेचून काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. आयकॉन खेळाडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटत होतं त्यांना की हवेच्या वेगाने चेंडू आपल्या जवळ येईल, पण हवा कमी प्रमाणात पाहायला मिळाली. फटका देखील प्रॉपर कनेक्शन नव्हता. चेंडू थोडा वेळ त्यांच्यापासून दूर राहिला, पण चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळाला. जवळपास 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2ने धावसंख्या पुढे जात असताना 23. पुढील चेंडू स्लॉट मधला चेंडू आता समोरच्या दिशेने खेचून काढलाय. फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जात असताना 6 धावेसाठी मस्तक पे दस्तक आया है षटकार.
थँक्यू डीजे. तुम्ही पाहू शकतात की धावा झाल्या त्या धावफलकावर 29 षटकाराच्या साहाय्याने अजूनही 10 चेंडू 31 धाव्यांची गरज. 2 ते 3 मोठे फटके मारत सामना निश्चित जिंकू शकते टीम संतोष 11 ही सध्या गोलंदाजी करते आणि बॅटिंग करणारी टीम शिवराज प्रतिष्ठा. आणि याच दरम्यान बॅटर्स होतोय तो बाद. गो टू डगआउट धक्का क्रमांक 6 टीम संतोष 11 ला. तेव्हा जास्ती करून फलंदाज बीट होताना पाहायला मिळाले आणि अशीच गोलंदाजी सुरू राहिली तर निश्चितच विजयाच्या दिशेने आगेकूच करेन शिवराज प्रतिष्ठान. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर नेकच्या क्षेत्रशः डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना जमिनीलगत येतोय. उपयुक्त चौकार. 3 षटकांची समाप्तीली धावा धावफलकावर 39 आणि अजूनही 6 चेंडू 21 धाव्याची गरज. थोडा संतोष थोडा स्पीड अप कर संतोष. थँक्यू. किरण ओके किरण ओके. हरकत नाहीये. 6 चेंडू 21 धाव्यांची गरज. गोलंदाजाच्या मार्कवर. मंगेश नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता. 7 चेंडू 21 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आता फलंदाज सूरज आणि चिराग
यांना आता ही कामगिरी करावी लागेल. 6 चेंडूमध्ये 21 धावा कराव्या लागतील. चांगली कामगिरी. पहिला चेंडू मोठा फटका खेचून तर काढलाय. लॉंग चेस आहे आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकाला भेदत गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी आलाय तो उपयुक्त चौकार. धावफलकावर चौकाराच्या सहाय्याने 43. अजूनही 5 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. सामना संपलेला आहे मित्रांनो. दोन्ही बॅटर्स मध्ये ती ताकद आहे, नजाकत आहे, धमक आहे. पहिल्या चेंडूवर तर चौकार आलाय. खराब लाईन. प्रेशर प्रेशर प्रेशर. गोलंदाजावर आलेल्या चौकारानंतर हे प्रेशर व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड होईल. 44 आकड्यावर धावसंख्या पोहोचेल आणि येणारे 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. विकेट किपर सध्या क्लोज आलेत. क्लोजच्या भूमिकेत पाहू शकतात संकेत, ज्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे. मिस्टॅमिन श्लोके लॉंग ऑफचा खेळाडू धावतोय संतोष. त्यांनी हेरलंय की चेंडू बराच दूरवर आहे, त्यामुळे सावध पवित्रा घेतला आणि दरम्यान मध्ये लगेच 2 धावा धावून काढण्यामध्ये यश मिळवले दोन्ही बॅटर्सने. आता समीकरण येते 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 46 झाले. 4 चेंडू 14 धाव्यांची गरज. अपेक्षा आहे डगआउट बॉक्स मधून एखादा षटकार आला तर सामना खुला होईल. अपेक्षा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून की मंगेशने एखादा डॉट टाकला तर प्रेशर क्रिएट होईल. आणि चेंडू टाकलाय. याच दरम्यान पंचाने इशारा केलाय तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या माध्यमातून स्कोर पुन्हा एकदा पुढे जात असताना 47 या आकड्यावर. आणि आता 4 चेंडू 13 धाव्यांची गरज. 4 बॉल 13. मोठा फटकाय उचललाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला. त्याच्या हाताला चेंडू ब्रश करत सीमा पलीकडे गेलेला चेंडू. 15 धावा 6. तीन चेंडू आणि 7 धाव्याची गरज. समीकरण खुलं झालंय. धाव फलकावर धावा लागल्या त्या 53 आणि अजूनही 3 चेंडू 7 धावा. तर लाईनीच्या मागे या, पेनलाइज केल्या जाईल. थोडासा मागे या. सामना कोणी जिंको हारो, आतमध्ये कोणी जायचं नाही. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळव तिकडे आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि सामना आलाय तो आता 2 चेंडू 5 धाव्यांवर. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू 5 धाव्यांची गरज. चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस. येतोय तो डॉट बॉल. आता कंपल्सरी 1 चेंडू 5 धावा म्हणजे षटकार मारावाच लागेल फलंदाज सूरज यांना. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी 7 तुम्हाला मारावाच लागेल कारण स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. आणि मॅच थोडी फास्ट खेळा, स्पीड अप करा. चला प्रत्येकाने क्षेत्ररक्षण लावून नका. 1 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. षटकार तुम्हाला मारावाच लागेल. ऑन साइडच्या रिझर्व मध्ये तुम्ही बघू शकता की 5 क्षेत्ररक्षक लावण्यात आले. लॉंग ऑन, वाइडिश मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केल्या. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. तर तुम्ही शॉर्ट सिली पॉइंटला बघू शकता निलेश काळन यांना, ज्यांनी एक सुरेख झेल पकडलाय. प्रेशर क्रिएट करायचा. 1 चेंडू 5 धाव्याची गरज होती. बघा नशिबाचा चौकार तर आला होता. या धावा कंपल्सरी चेस करायच्या होत्या. अवघ्या 1 धावेने हा सामना जिंकलाय टीम शिवराज प्रतिष्ठान आणि त्याचे टीम ऑनर्स. तुम्ही पाहू शकतात जाधव साहेबांकडून
तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आले आपल्या टीमला. गोरख जाधव साहेबांच्या मार्फत 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि नाणेफेकी देखील लगेच करून घ्या. विघ्नहर्ता संघ आणि लगेच जिंकलेला संघ आहे तो शिवराज प्रतिष्ठान. या दोन संघांच्या दरम्यान आम्ही लगेच नाणेफेकी करतो आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो तुम्हा आम्हा सर्वांचे आमचे लाडके तुषारजी नेरुरकर जे पदवीधर अध्यक्ष आहे डोंबिवली पूर्व भारतीय जनता पार्टीचे. आणि लगेचच त्यांनी एक आम्हाला विनंती केली की या सामन्यामध्ये आम्ही पंचांच्या भूमिकेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगले क्रिकेटर आहेत, खेळाडू आहेत आणि ते लगेच तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेत आमच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता आता तुषारजी नेरुरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी प्रथम संपन्न करतोय. शिवराज प्रतिष्ठान हा संघ जिंकलेला आहे. चला या लगेच कर्णधार शिवराज प्रतिष्ठान नाणेफेकीसाठी या.